2019ची विधानसभा निवडणूक झाली आणि त्यावेळी जनतेने भाजप सेना युतीला स्पष्ट बहुमत दिले। परंतु निवडणुकीनंतर नवेच नाट्य सुरू झाले। भाजप आपल्याला मुख्यमंत्रीपद देणार नाही हे लक्षात येताच उद्धव ठाकरेंनी नवा खेळ सुरू केला। भाजप आपल्याशिवाय सरकार स्थापन करू शकत नाही हे लक्षात आल्यामुळेच त्यांनी वेगळा डाव मांडला। जे पक्ष एकमेकांसोबत लढले ते वेगळे झाले आणि जे एकमेकांच्या विरोधात लढले ते एकत्र झाले। सगळी भट्टी अगदी उत्तम जमली। अनेक अटी शर्ती मान्य करत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले। खरे तर त्यांची एकच अट होती आणि ती म्हणजे मुख्यमंत्रीपद। त्यासाठी ते काहीही मान्य करायला तयार होते। उद्धव ठाकरेंची ती अट मान्य करण्यात आली। महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, परंतु नियतीला ते काही पाहवले नाही। 2-2.5 वर्षातच एकनाथ शिंदेंनी बंड केले आणि उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले। शिवाय ज्यांच्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले त्या एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करून भाजपने उद्धव ठाकरेंच्या भळभळत्या जखमेवर जणू काही मीठच चोळले। अगदी त्या क्षणापासून एकनाथ शिंदे यांच्या नावावर उद्धव ठाकरेंनी काट मारली। त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे हे नाव कधीच उच्चारले नाही आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा शेलक्या शब्दात त्यांचा उद्धारच केला। उद्धव ठाकरेंच्या मनात शिंदेंबद्दल इतका राग असेल तर तितकाच किंवा त्यापेक्षा अधिक राग त्यांच्या शागीरवांनी करायला हवा। परंतु काल परवा जो काही प्रसंग घडला तो अद्भुतच म्हणायला हवा। एकनाथ शिंदे एका ठिकाणी मुलाखत देऊन निघत होते आणि नेमका त्याच ठिकाणी संजय राऊत मुलाखत देण्यासाठी पोहोचले। दोघांचीही समोरासमोर गाठभेट झाली। खरे तर संजय राऊतांनी तत्काळ शिंदेंकडे पाठ फिरवून दुसऱ्या बाजूने निघून जाणे अपेक्षित होते, परंतु तसे भलतेच झाले। ते चक्क शिंदेंशी बोलले। शिंदेंनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि यांनीही काहीतरी माहिती दिली, पण संवाद साधला। आता हे सगळे उद्धव ठाकरेंच्या कानावर गेल्यानंतर त्यांना काय वाटेल? त्यामुळे मनसेत सध्या संदीप देशपांडेचे जे काही झाले ते भविष्यात ठाकरे सेनेत संजय राऊतांचे झाले तर नवल वाटू नये। अर्थात त्यांची गरज संपेल तेव्हाच। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।